अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की। वाढोणा बाजार येथे स्मशानभूमी परिसरात शिवशंकराच्या मूर्तीची अभिषेक पूजा करून महाशिवरात्री उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा। वाढोणा बाजार येथे स्मशानभूमी परिसरात असलेल्या शिवशंकराच्या मूर्तीची सरपंच सो जयश्रीताई विनोद मांडवकर व त्यांचे पती विनोद मांडवकर यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला। यावेळी वसंत पुरके माजी शिक्षण मंत्री यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवशंकरांचे दर्शन घेण्यासाठी उपस्थित होऊन महाशिवरात्रीच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा दिल्या। यावेळी योगेश देवतळे उपसरपंच, प्रकाश पोपट, राजू आडे सदस्य, रुपेश कुमरे, शेर अली लालानी, अंकुश मुनेश्वर, पुरुषोत्तम चिडे यांच्यासह वाढोणा बाजार व परिसरातील महिला, पुरुष, युवक, युवती यांनी महादेवाची गाणी म्हणत संपूर्ण परिसर जय भोले हर हर महादेवच्या गजरा दुमदुमून गेला होता। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे। दिनांक 26/2/2025 रोजी आपण राळेगाव तालुक्यातील वाढोणा बाजार या ठिकाणी आलेला। या ठिकाणी आज महाशिवरात्री पर्व उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात। या उत्सवात सरपंच सौ जयश्री विनोद मांडवकर यांच्या हस्ते होते, त्यांचे पती विनोद मांडवकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। पूजा अर्चना या संदर्भात आपले महाराष्ट्राचे माजी चित्रमंत्री वसंत पुरके साहेब पण यांनी पण हजेरी लावली। त्या संदर्भात आपण असं पुरके साहेबांना विचारू सर, आपण दरवर्षी या ठिकाणी वाढोणा बाजार येथे दर्शनासाठी येत असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगू शकता? वाढोणा बाजार आमच्या वाढोणा बाजारच्या सरपंचताई, त्यांचे मिस्टर आणि सगळे आमचे सहकारी नागरिक आम्ही दरवर्षी या ठिकाणी येत असतो। विशेषतः हा स्मशानभूमीचा परिसर होता, परंतु तुमच्या आमच्या सगळ्यांच्या अज्ञानापोटी स्मशानभूमीच्या विषयी प्रचंड मोठी भीती होती, जो एक प्रकारची दहशत होती किंवा गैरसमज हे सगळे दूर झाले। या ठिकाणी सगळे लोक येतात, थांबतात, बसतात, भजन पूजन करतात आणि देवांचाही देव तो महादेव हा सगळ्यांना सोबत घेणारा आहे, कुठल्याही प्रकारचा भेदाभेद करणार नाही। कारण अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक, अशी आमच्या भोले शंकराची भूमिका आहे। आणि म्हणून हा माणूस डोंगर दऱ्यात राहतो, डोंगरावर राहतो, दऱ्या कापऱ्यात राहतो, तिथे उपेक्षित दुर्लक्षित लोकांना अभय देतो, अशा प्रकारची ही देवता आहे। भोलेनाथांना आम्ही अभिवादन केलेलं आहे, नमस्कार केलेला आहे। मला खात्री आहे की या समाजातले अपप्रभाव दूर होतील, भेदाभेद दूर होतील, धर्माधर्मामध्ये निर्माण होऊ घाल तेढ आहे तेही कमी होईल, अशा प्रकारची आम्ही या ठिकाणी अपेक्षा बाळगतो। आणि सगळे आमचे भजन मंडळी येतात, पूजन करतात, गाणे गातात आणि छानपैकी खेळ मांडियेला वाळवंटी भाई नाचती वैष्णव भाईरे। आम्ही हे सगळे विष्णूची रूप आहोत। विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे। पूजन करायला आल्याच्या नंतर जसे आमच्या चपला बाजूला ठेवतो ना, तसे आमचे जात धर्मपंथ आम्ही बाजूला ठेवून एक दिलाने पूजा करतो। अशी भोलेनाथाची आम्हाला देणगी मिळालेली आहे, आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत। ठीक आहे सर, यांनी सांगितलं का जे काही भेदभाव जे मतभेद आहे बाजूला काढून आज भोलेनाथ दर्शन घेतलं सरनी आणि भाविकांना आज शुभेच्छा दिल्या आहेत। या संदर्भात आपल्या वाढोणा येथील सरपंच ताई आहेत सौ जयश्रीताई मांडवकर, ताई तुमच्या गावात एक भव्य असं महाशिवरात्री पर्व सुरू झालेलं आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? या ठिकाणी येऊन पूजा केली, सांगा बोला काय? फक्त शिवरात्रीची शुभेच्छा देतो, बाकी सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। यांनी सांगितलं सगळ्या नागरिकांना गावकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। या संदर्भात आमचे ज्येष्ठ असे काकाजी शरण भाऊ लालाने यांचा आपण दादा आपण दरवर्षी या ठिकाणी येतात, मोठ्या आणि सन्मानाने या ठिकाणी पूजा होत असते, महाशिवरात्री पर्व साजरा करतात, या संदर्भात काय सांगू इच्छिता? आमच्या वाढोणा बाजारचे एकीकरण हे एक मोठं महत्वाचं आहे आणि आज हे शिवरात्री निमित्त आमच्या वाढोणा बाजारचे ग्रामपंचायतचे संपूर्ण सदस्य, गावातील प्रत्येक नागरिक यांना मी या पर्वावर लाख लाख शुभेच्छा देतो। आणि हे पर्व सतत असंच आमचं चालत राहो आणि जी आपल्या अंतर श्रद्धा आहे ती दूर होत राहावं। या ठिकाणी आमचे सगळे एक भजन मंडळी गावातले सगळे एकत्रित येतात आणि सगळं भजन मंडळी करतात आणि इथं चहा पाण्याची नाश्त्याची सगळी व्यवस्था केली जाते आणि सगळ्याचं इथं समाधान होत असते। सगळ्यांना माझी विनंती आहे की दरवर्षी असा प्रोग्राम हा असाच उत्साह आपण साजरा करत राहू। जय शंकर, जय भोले शंकर, जय भोले। हे आहे अंतिम सत्य, या ठिकाणी आलेला व्यक्तीचं अंतिम सत्य काय या ठिकाणी दिसलं जाते, हेच अंतिम सत्य आज आपल्याला दिसून येत आहे। जय भोले।